अहो भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि 6व्या दिवशी पूतना आली. पूतना म्हणजे राक्षसी. पूतना जिचं शरीर पवित्र नाही. पूत तन म्हणजे शरीर है की नाही. पूतना 6व्याच दिवशी आली ताई अक्का. भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी आली. जेवढे मुलं तयार झाले कंसाने सांगितलं माझा वैरी जन्माला आलेला आहे ना, सगळे बालक मारून टाक. ही स्त्री आहे पण मुलाला मारणारी आहे. आली तर एका स्थानामध्ये विष आणलं आणि एका स्थानामध्ये दूध. सुंदर असं रूप घेऊन घेऊन आलेले. आणि यशोद्याला सांगितलं तुझी मी बहिणी मावशी तुझी नातं सांगितलं आणि म्हणून मला श्रीकृष्णाला दे जावं. 6व्याच दिवशी आली द्यावं. इकडे लक्ष द्यावं. आली. श्रीकृष्ण झोपलेले होते. आता तिला वाटलं आसन यशोदा मातेला त्या आनंदाच्या भरामध्ये आली असन मावशी ऐक पूतना मावशी ऐक नाही. कोण पूतना मावशी असन. आणि म्हणून तिनं दिलं श्रीकृष्णाला असं जवळ घेतलं. पण तुम्हाला माहिती बाय असं वरचं कपडा तिच्यावर टाकायचं आणि पाजी त्या आहे की नाही. ही पूतना मावशी आली होती ती मारण्यासाठी द्यावं म्हणून मावशीचं रूप घेऊन आली. स्तनाजवळ नेलं आणि भगवान श्रीकृष्णाला पाजायला लागले. भगवान श्रीकृष्ण देव द्यावं आहे की नाही. आपल्याला वेळ घालायचा नाही. हे जसं चरित्र आहे. काय चरित्र आहे. अगदी बालपणा जन्म कर्मेचे मेव दिव्य. भगवान श्रीकृष्णाचा जन्म आपला जन्म आणि देवाचा जन्म किती जन्म दिव्य आहे. आणि म्हणून जन्म कर्मेचे मेव दिव्य. दिव्य आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म. आणि म्हणून पाजायला लागली ना देवानी प्यायला सुरुवात केली. आता आई म्हणून आली ना मावशी म्हणून आली. आता पाजते म्हणजे आईच ना. आणि म्हणून प्यायला लागले तर दूध पिऊन घेतलं शरीरातलं सगळं आणि रक्त पिऊन घेतलं. काहीच शरीरात राहिलं नाही. आणि मग पूतना ओरडायला लागली मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो मुझे छोड़ दो ना. कारण शरीरात काहीच नाही राहिलं ना तर सगळं ओढून घेत. याचा भावार्थ असा आहे भक्तांचं तो सगळं ओढून घेतो. काहीच ठेवत नाही. रक्त विरक्त करतो. संसाराचं काहीच ठेवत नाही. त्याचं सगळं ओढून घेतो. भगवान सांगतात मैं जिसको पकडता हो उसको छोड़ता नहीं. मेरा वचन देवाचं म्हणतात माझं वचन माझं कामच ते. पकडलं ना धरलं त्याला सोडायसाठी नाही. बरेचसे सोडून जातात पण ते नाही सोडत द्यावं. संत किंवा भगवंत ताई अक्का एकदा त्यांना धरलं ना आणि त्यांनी आपल्याला धरलं ना सोडत नसतात. पण आपणच सोडून जात राहतो आपल्या संसारापायी. ऐक थोडा पैसा आला थोडी संपत्ती आली का मनुष्य विसरून जातो. म्हणून तुकोबराय म्हणतात तुझा विसर न व्हावा गुण गाई नावाने. सांगायचं तात्पर्य काय. पूतना म्हणते मला सोड मला सोड. मी ज्याला धरलं त्याला सोडत नसतो. मी सोडायसाठी तर तुला धरलं का. आता तर पितोय म्हणजे धरतोय मी. आता ते तुला काय सोडायसाठी धरलं काय. कोणत्या का होईना निमित्ताने देवाकडे या. सर्व धर्मानी परित्यज्य माम एकम शरणं व्रज. निमित्त पाजायचं होतं ताई अक्का. आणि असं म्हणतात तिनं ते भगवान श्रीकृष्णाच्या
डोळे झाकून पिले ते. डोळे काऊन झाकले? अनेक कारण, एवढं नाही सांगणार, एक दोन सांगतो फक्त. काही डोळे काऊन झाकले देवानी पितांना? का ही आता पाजाला आली म्हणजे आई आहे, आणि आईला कसं मारायचं आहे का? आणि म्हणून डोळे झाकले. बरं, ही राक्षसीने मी डोळे उघडले तर ही प्रगट होईल आहे की, आणि म्हणून डोळे झाकले. अजून तिसरं कारण, हे विष आहे, हे विष भगवान शंकरांनी घेतले, हलाल विष, आणि म्हणून भगवान शंकराचं ध्यान करण्यासाठी डोळे झाकले. अनेक चरित्र आहे द्यावं, एवढं सांगायचं ते नाही द्यावं. आणि जेव्हा डोळे उघडले ते तिथे हां स्वरूपाने मोठी, तिचं जे मूळ स्वरूप आहे राक्षसीनं ते, आणि लगेच पळत पळत गेली. असं म्हणतात कितीतरी योजने म्हणजे कोस जी झाडं होती त्या झाडावर अशी धाडकन पडली, असे धाडकन पडले असा आवाज आला पाहिजे. असं म्हणतात का कितीतरी झाडं तिच्या खाली पडली, आणि भगवान श्रीकृष्ण तिच्यावर खेळतायत. मग सगळे गोकुळवाशी लोक यावं, नंद बाबा सगळे पळायला लागले की आमचं लाला किती, लाला कुठे, लाला कुठे आहे की नाही. ते घेतलं त्या लालाला, शेणगोमित्रांनी स्नान घातलं, कारण ती अपवित्र होती आहे की नाही. असं म्हणतात तिला जाळलं तर चंदनाचा वास झाला. का? भगवान श्रीकृष्णाचा स्पर्श झालेला होता तिच्यावर. असं भगवंताचा आणि संतांचा जर आपल्याला स्पर्श झाला तर आपला सुगंध सुटल्याशिवाय राहणार आहे का? कारण विठुराया माझा चंदनाचा, विठुराया माझा चंदनाचा, विठुराया माझा चंदनाचा कंद. भगवंत चंदनाचा कंद आहे, आणि म्हणून पुतनाचं शरीर जाळत आवाज सुगंध झाला. असो, घरी आल्यानंतर अनेक प्रकारचं पंचामृताने पंचगव्याने स्नान केलेलं आहे भगवान श्रीकृष्णाचं. अशा पद्धतीनं पुतनाचा वध केला आहे.